सर्वप्रथम मी हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांना श्रद्धांजली अर्पित करतो। त्यानंतर हिंदवी साम्राज्याचे म्हणजेच हिंदू साम्राज्याचे संस्थापक ज्यांनी हिंदूंचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व स्थापित केलं ते राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज। त्यानंतर ज्यांनी हिंदू समाजाला समता आणि न्यायाची शिकवण दिली ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ज्यांनी सदैव हिंदू हिताचा कैवार घेतला ते केवळ राजकीय क्रांतिकारकच नाही तर समाज क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन करतो। या तीन महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्याचं, त्यांचं स्मरण करण्याचं कारण म्हणजे त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या विचारामधूनच आधुनिक भारताची ओळख निर्माण झालेली आहे। मंचावर उपस्थित माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान असणारे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना गुरुतुल्य आणि मार्गदर्शक असलेले प्रदीपदादा रावत, त्यासोबतच श्रीकांतजीचे बंधू जे स्वतः स्वयंसेवक आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत, ते चंद्रकांतजी लिंगायत आणि विवेक व्यासपीठ आणि विवेक विचार मंचाचे कार्यवाह महेशजी पोहनेरकर, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, श्रीकांतजीच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत। मी श्रीकांतच म्हणेल कारण त्यांची प्रतिमा एक 25शीतला तरुण कार्यकर्ता अशीच आपल्या मनामध्ये रुजलेली आहे। या निमित्ताने आपल्याला प्रश्न पडतो की श्रीकांतची हत्या का झाली? श्रीकांतची हत्या का झाली? त्याचं काय शेतातल्या बांधाचं भांडण होतं का? किंवा श्रीकांतनं काही पैशाचा व्यवहार केला होता का? त्या व्यवहाराच्या वादातून त्याची हत्या झाली का? किंवा श्रीकांत एखाद्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता का जे गँगवॉर चालतं, एकमेकांच्या हत्या करतात? अशा प्रकारचा माणूस होता का श्रीकांत? बिलकुल नाही। तसं जर असतं तर आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित जमण्याचं आणि त्याच्या स्मरणार्थ असा कार्यक्रम आयोजन करण्याचं काही प्रयोजनच नव्हतं। श्रीकांतची हत्या ही काही अशा प्रकारची पहिली हत्या नाही आणि ती काही शेवटची हत्या देखील ठरलेली नाही। जे 1000 वर्षापासून आपल्या देशामध्ये एक युद्ध चालू आहे त्यातली केवळ एक ती घटना आहे, त्यातली एक कडी आहे। श्रीकांतचा गुन्हा काय होता? तो देशभक्त होता, तो संवैधानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या विरोधात तुरुंगात गेला होता, 19 महिने जेलमध्ये होता, तो हिंदू होता, केवळ एक हिंदू म्हणजे धार्मिक दृष्ट्या हिंदू नाही तर तो हिंदू हितवादी कार्यकर्ता होता। त्याचं हिंदू असणं, त्याचं हिंदू हितवादी कार्यकर्ता असणं, त्याचं संविधानावर निष्ठा असलेला लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता असणं हाच त्याचा सगळ्यात मोठा गुन्हा होता। ज्या जिहाद्यांनी त्याची हत्या केली त्यांच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा गुन्हा होता। त्यांच्या धर्मानुसार, इस्लामनुसार माणूस गैरमुस्लिम असणं, त्यांची जी काही संकल्पना आहे देवाची, अल्लाह म्हणा काय म्हणा, त्याच्या व्यतिरिक्त अन्य स्वरूपामध्ये देवी देवतांची उपासना करणारा हा काफिर असतो। ते स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्या धर्मग्रंथामध्ये कोरून ठेवलेलं आहे। केवळ तो काफिर असतो, तो नीच असतो इतकंच नाही, त्याला जगण्याचा देखील अधिकार नाही। ठीक आहे बाबा, तू मला काफिर म्हण, मला नीच म्हण, तू तुझ्या मनात मान, ते तुझ्याजवळ राहिला तुझा विचार, तेवढ्यापुरतं नाही, तुला जगण्याचा देखील अधिकार नाही।
अशा प्रकारचं मूलभूत त्यांचं तत्वच आहे. आणि काफिर असणं हे महापाप आहे. एवढंच नाही, देशभक्त असणं, आपल्या देशावर निष्ठा ठेवणं हे सुद्धा महापाप आहे. आणि श्रीकांतनं तर हे दोन्ही गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे तर सर्वात मोठा गुन्हेगार आहे त्यांच्या दृष्टीनं. म्हणून श्रीकांतची त्यांनी हत्या केलेली आहे. आता हा जो संघर्ष आहे हा काही आज सुरू झालेला संघर्ष नाहीये, पण आपण त्याचा गांभीर्याने विचार करत नाही. त्याच्या इतिहासात देखील एवढे मोठे उदाहरणं आहेत. आता वर्तमानात देखील असंख्य घटना घडतायत आपल्या आजूबाजूला, पण आपलं त्याच्यावर म्हणावं तितकं लक्ष आहे का? केवळ श्रीकांत नाही, आता काही महिन्यापूर्वीच अहमदाबाद जिल्ह्यामध्ये किशन भारवाड नावाचा एक तरुण, साधारण ह्याच वयाचा, त्यांनी फेसबुकवर काहीतरी पोस्ट टाकली इस्लामच्या संबंधात. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या किशन भारवाडनं माफी मागितली, न्यायालयात प्रकरण गेलं, त्याला बेल मिळाली, सगळं झालं. तरी ह्या कायदेशीर प्रक्रियानं जिहाद्यांचं समाधान झालं नाही. तो बेलवर बाहेर आलेला असताना, जेलमध्ये राहून बाहेर आलेला असताना, दुचाकीवरून कामाला जात असताना गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली. म्हणजे आत्ता जो भारत आहे हा लोकशाही भारत आहे. आणि जर कोणी खरोखर काही गुन्हा केला असेल तर त्याची ठराविक प्रक्रिया आहे जी आपल्या सगळ्यांनी आपण मान्य केलेली आहे. जर आपली संविधानावर निष्ठा असेल, लोकशाही मूल्यावर निष्ठा असेल, तर कायद्याच्या प्रक्रियेनुसार जी शिक्षा होईल ती मान्य केली पाहिजे. पण जिहाद्यांना ते मान्य नाही. इस्लामच्या तत्वानुसार आम्ही शिक्षा करणार. केवळ किशन भारवाडच नाही, मागच्या काही वर्षामध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत, असंख्य हत्या झालेल्या आहेत. आपण काय करतो, ते केवळ एक बातमी म्हणून पाहतो, तेवढ्यापुरतं निषेध वगैरे होता आणि विसरून जातो. अजून दुसऱ्या महिन्यामध्ये अजून काहीतरी येतं. आणि ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर काल काय चाललं होतं ट्रेंडिंग आणि आज काय चालू आहे हे पण आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. यादीच आहे माझ्याकडे, बघा मागच्या काही वर्षामध्ये काय हत्या झालेल्या आहेत. प्रवीण नेत्तारू कन्हैयालाल राजस्थानमध्ये, डॉक्टर उमेश कोल्हे अमरावतीला, एक हर्ष नावाचा तरुण त्याची हत्या झाली. किशन भारवाड मी सांगितलंच, रुपेश पांड्या, नीरजराम प्रजापती, मुकेश सोनी, कमलेश तिवारी उत्तर प्रदेशमध्ये, मला वाटतं 4 वर्ष झाले असतील, गळा कापून हत्या केली. व्ही रामलिंगम, ध्रुव त्यागी, गौरव सचिन, प्रशांत पुजारी कर्नाटकमधला, संजय कुमार, अंकित सक्सेना, रतनलाल, अंकित शर्मा, गंगाराम चौहान, भरत यादव, विष्णू गोस्वामी, सुबोध सिंग, अविनाश सक्सेना, 75 नावांची यादी आहे. ही केवळ मागच्या काही वर्षातली. यातली किती नावं आपल्याला लक्षात राहिली आहेत? पण एखादा 2 व्यक्तीतल्या वादावरून जे भांडण होतं त्याच्यात एखादा जीव जातो. मोहसिन किंवा अखलाक ही नावं लोकांच्या जिभेवर हे राहतात, सेट होतात बरोबर. हे का होतं? आणि शेकडो उदाहरणं आपल्या समोर असताना ती नावं आपल्याला लक्षात राहत नाहीत, ती आपल्या चर्चेचा भाग होत नाहीत. कारण ह्याच्या मागे काम करणारी एक फार मोठी यंत्रणा असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. केवळ हे आत्ता होतंय का? आत्ताच होत नाहीये. किंवा आता यांनी उल्लेख केला की जे संविधान बचाववाले आहेत त्यांच्यापैकी कोणी काही अशा घटनांचा कधी निषेध करतात का? ती वृत्ती, त्याचं मूळ कुठं आहे हे पण जरा आपण समजून घेतलं पाहिजे. कोणत्या विचारात ते मूळ आहे? म्हणजे हिंदू हा केवळ हत्या होण्यासाठीच आहे अशा प्रकारची जी तथाकथित पुरोगामी वृत्ती आहे ते कुठून आहे? ते काँग्रेसची जे विचार आहे, केवळ हे राजकारणाचा भाग नाही, विचारधारा म्हणून विचार करा तुम्ही. त्याच्यात हे आहे. जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तेव्हा देखील जिहाद्यांनी अशाच वेगवेगळ्या कारणावरून अनेक प्रमुख हिंदूंची हत्या केलेली आहे. त्याच्यावर कोणीही, आपले गांधीजी असतील किंवा काँग्रेसचा कोणताही नेता असू द्या,
कोणीही कठोर शब्दामध्ये निषेध केला नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची कठोर मागणी केली नाही, आंदोलनही केलं नाही. तीच परंपरा आजही चालू आहे. त्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले ते मी आपल्याला केवळ वाचून दाखवतो. बघा, मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात गंभीर गुन्हे केलेले असतानाही गांधींनी मुसलमानांना कधीही त्याबद्दल जाब विचारला नाही. ही एक कुविख्यात वस्तुस्थिती आहे की एकतर शुद्धी चळवळीत भाग घेतला म्हणून किंवा मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून धर्मांध मुसलमानांनी अनेक प्रमुख हिंदूंची हत्या केलेली आहे. सर्वप्रथम स्वामी श्रद्धानंद यांचा बळी घेतला गेला. अब्दुल रशीद याने आजारी असलेले स्वामी श्रद्धानंद पलंगावर पडून असताना त्यांना गोळ्या घातल्या. त्यानंतर दिल्लीचे प्रख्यात आर्य समाजी लाला नानकचंद यांची हत्या करण्यात आली. रंगीला रसूलचे लेखक राजपाल हे त्यांच्या दुकानात बसलेले असताना इलामदीन नावाच्या मुसलमानाने त्यांना भोसकलं. नथुरामल शर्मा यांची अब्दुल कय्यूम याने हत्या केली. इस्लामच्या संबंधात एक पत्रक प्रकाशित केलं म्हणून त्यांना IPCच्या अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्या शिक्षेविरुद्ध अपिलाच्या सुनावणीकरता ते प्रतीक्षेत बसले असताना शर्मा यांना भोसकून ठार मारण्यात आले न्यायालयात. तसंच अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनानंतर हिंदू महासभेचे सचिव खन्ना यांच्यावर मुसलमानांनी प्राणघातक हल्ला केला आणि ते अगदी थोडक्यात बचावले. अर्थातच ही यादी अगदी त्रोटक आहे, ती सहज वाढवली जाऊ शकते. परंतु धर्मांध मुसलमानांनी मारलेल्या प्रमुख हिंदूंची संख्या मोठी आहे की लहान आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. या हत्याऱ्या नराधमाकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ते महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी झाली त्या ठिकाणी हत्याऱ्यांना कायद्याने शिक्षा झाली, परंतु प्रमुख मुसलमानांनी मात्र या गुन्हेगारांचा कधीही निषेध केलेला नाही. या उलट त्या गुन्हेगारांना शहीद म्हणून गौरवण्यात आले आणि त्यांच्या प्रती सहानुभूती दाखविण्यासाठी आंदोलनं करण्यात आली. या मनोवृत्तीचे उदाहरण म्हणून लाहोरच्या बॅरिस्टर बरकत अली यांचा उल्लेख करता येऊ शकतो. बरकत अली यांनी अब्दुल कय्यूमच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला होता. ते म्हणाले होते की नथुरामल शर्मा यांच्या हत्येसाठी अब्दुल कय्यूमला दोषी म्हणता येणार नाही, कारण त्याचे कृत्य कुराणाच्या कायद्यानुसार न्याय आहे. मुसलमानांची ही वृत्ती समजण्यासारखी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत मुसलमानांनी तर कधी निषेध केलाच नाही, उलट या हत्याऱ्यांचा शहीद म्हणून गौरव केला. ही मुसलमानांची वृत्ती समजण्यासारखी आहे, कारण इस्लामने त्यांना ते शिकवलेलं आहे. पण जी गोष्ट समजण्यासारखी नाही ती म्हणजे श्रीमान गांधींची वृत्ती. थोडक्यात जी परंपरा चालत आलेली आहे काँग्रेसची ती वृत्ती. कोणत्याही हिंसक कृत्याचा निषेध करण्याच्या बाबतीत श्रीमान गांधी अत्यंत कठोर असतात. त्यांनी काँग्रेसची इच्छा नसताना देखील अनेक घटनांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसला भाग पाडला आहे. पण मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या हत्याबद्दल गांधीजींनी कधीच निषेध केला नाही. मुसलमानांनी तर या हत्येचा निषेध केलाच नाही, परंतु गांधींनीही प्रमुख मुसलमानांना या हत्याचा निषेध करण्यास कधी सांगितलं नाही. या बाबतीत त्यांनी नेहमीच मौन बाळगलं आहे. गांधींच्या या वृत्तीचे विश्लेषण केवळ एकाच आधारावर केले जाऊ शकते की श्रीमान गांधी हे हिंदू मुस्लिम ऐक्य तथाकथित ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी फारच उत्सुक आहेत. त्यामुळे काही हिंदूंच्या प्राणांची आहुती देऊन जर हे ऐक्य साध्य होत असेल तर काही हिंदूंची हत्या झाली तरी त्यांना हरकत नाही. तोच वारसा चालवणारी ही काँग्रेस आहे. सो कॉल्ड जमाते पुरोगामी, जे पुरोगामी म्हणतात स्वतःला, तेच वारसा चालवत आहेत. हे काही ह्यांच्यामध्ये ही वृत्ती आत्ता आली असं नाहीये, ह्याचं मूळ तिथनं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आपण काय म्हणून करू शकतो? जे सो कॉल्ड बोलू नका, इस्लामिस्ट बद्दल बोलू नका, जिहाद्यांबद्दल बोलू नका, असं बोललं तर पुन्हा अजून तेढ वाढतं. तुम्ही होऊन स्वतः काय तेढ वाढवता समाजामध्ये? ही जी वृत्ती आहे ह्याचं मूळ ते सगळं तिथपासून चालत आलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, हे असं नाहीये, हा प्रश्न किती गंभीर आहे समजून घ्या. सलमान रश्दी नाव ऐकलं असेल तुम्ही, एक मोठा विचारवंत मुस्लिम समाजातला. त्यांनी इस्लाम मधल्या चुकीच्या गोष्टींबद्दल काही लिखाण केलं. त्याला देश सोडून जावं लागलं, त्याला धमक्या देण्यात आल्या, सर तनशे जुदा करेंगे, तुझे जहन्नुम में भेजेंगे, सगळं झालं जे सामान्यतः करतात हे जिहादी, ते सगळं झालं.
तो माणूस आयुष्याच्या 75 वर्षांपर्यंत असं लपून छपून इकडे तिकडे राहिला, देश सोडून गेला. आता काही महिन्यापूर्वी त्याच्यावर जीव घेणा हल्ला झाला आणि तो जो हल्लेखोर जिहादी होता त्याचं वय किती होतं? जेव्हा सलमान रश्दींनी ते इस्लामबद्दल लिखाण केलं तेव्हा तो जन्मला देखील नव्हता. म्हणजे हे जिहादी विचार काय आहे हे समजून घ्या, हे किती गंभीर आणि धोकादायक आहे. तुम्ही कधी काय वक्तव्य केलेलं आहे, कधी काय लिहिलेलं आहे, त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता, मागे पुढे काय संदर्भ होता, हे काही देणं घेणं नाही. तुम्ही अल्लाची तोहीन केली आहे, गुस्ताके रसूल हा तुम्ही गुन्हा केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्याच्या श्वासापर्यंत ती टांगती तलवार तुमच्या डोक्यावर राहणार, हा तो संदेश आहे. ह्याला कसं डील करायचं आपण, ह्याला कसं सामोरे जायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नुपूर शर्माचं प्रकरण आपण बघितलंय. नुपूर शर्माने एक स्टेटमेंट केलं, प्रतिक्रिया म्हणून केलं की शिवलिंगाबद्दल काहीतरी वेडवाकडं बोलला तो दुसरा प्रवक्ता, त्याला एक प्रत्युत्तर दिलं त्यानं, तुझ्या धर्मामध्ये हे असं आहे, पहिले तिकडे लक्ष दे, ते बघ कसं आहे. आपण बघितलं ते सगळं फतवे निघाले, सरतनशे जुदा कर देंगे, तिला सुरक्षा घ्यावी लागली. जगभरातून, फक्त भारतातून नाही, एवढ्या प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या सरकारला देखील स्टेटमेंट द्यावं लागलं किंवा तिला त्या पदावरून काढावं लागलं. हे जागतिक इस्लामवाद आहे. आणि हे मिडल ईस्ट मधले देश सगळे इस्लामिस्ट देश हे काय बॉम्ब करतात, भारतातला सेक्युलरिझम धोक्यात आलेला आहे. म्हणजे मध्य आशियातल्या इस्लामिक देशांना भारताला धर्मनिरपेक्षता शिकवावं. म्हणजे जसं बीबीसी भारतात स्वातंत्र्याचा इंडेक्स किती आहे ह्याच्यावर रिपोर्ट सादर करते, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती आहे, लोकशाही मूल्यांचं ते वेगवेगळे जे पॅरामीटर्स असतात त्याच्यावर रिपोर्टिंग कोण करणार? बीबीसी, ज्यांनी जगभरामध्ये तो वसाहतवादाचा साम्राज्यवाद पसरवला, जगाला पारतंत्र्यात घातलं, ते स्वातंत्र्याचा इंडेक्स सांगणार तुमचा किती आहे नंबर. आणि हे इस्लामिस्ट देश सांगणार तुमचा धर्मनिरपेक्षता इंडेक्स किती आहे. हे जागतिक इस्लामवाद बघा कसा आहे. एवढ्या प्रचंड बहुमतातल्या सार्वभौम सॉरिन स्टेटला 2 पावलं मागे यावं लागलं नुपूर शर्माच्या प्रकरणामध्ये. एवढंच नाही, आता तो नसरुल्ला नावाचा मारला गेला बघा, इस्रायलनं मारलं. त्या घटनेच्या संदर्भात इथं निदर्शनं चालू आहेत की नसरुल्लाला मारलं, 1000 नसरुल्ला घर से निकलेंगे, अशा प्रकारच्या घोषणा इथं भारतात चालू आहेत. थोडं सरकार कमजोर पडू द्या, तो राग इस्रायलचा इथं जूनचा राग हिंदूवर निघायला वेळ लागणार नाही. आता तुलनेनं मजबूत सरकार आहे म्हणून ते फक्त निदर्शनापुरतं मर्यादित आहे, नाहीतर इथं दुसरं मोपला वगैरे व्हायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे हे मूळ काय ह्याच्यात आपण गेलं पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. कायद्याचं राज्य स्वीकारलंय आपण, मध्ययुगीन कालखंड गेला, ब्रिटिश कालखंड गेला, संविधानिक लोकशाहीचा आपण स्वीकार केलाय. आपल्या कुणालाही जवळ शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही. मग आपल्या रक्षणाची गॅरंटी कोण घेणार आहे? आपल्या रक्षणाची गॅरंटी कोणाकडे आहे? आत्ताच्या व्यवस्थेमध्ये, ह्या 21व्या शतकातल्या व्यवस्थेमध्ये माझ्या जीवाचं रक्षण करण्याची गॅरंटी कोणाकडे आहे? कोण जबाबदार आहे त्याच्यासाठी? मी एक जबाबदार नागरिक आहे, कायद्याचं राज्य मानणारा नागरिक आहे, लोकशाही तत्वांना मानणारा नागरिक आहे, तर माझ्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार आहे? ही राज्य व्यवस्था घेतली पाहिजे, त्यांना आपण तो ठेका दिलेला आहे. पण जर तुमचा कमलेश तिवारी होणार असेल, तुमचा किशन भारवाड होणार असेल, तुम्हाला नुपूर शर्मा सारखं झडप्लस सिक्युरिटी घेऊन एका पिंजऱ्यात बंदिस्त व्हावं लागणार असेल, तर मग ह्या सगळ्या राज्य व्यवस्थेला अर्थ काय उरतो? तुमच्या सगळ्या मूलभूत हक्कांचं रक्षण आम्ही करू, तुम्ही स्वतःजवळ शस्त्र बाळगू नका, हा आपल्या नागरिकांमध्ये आणि ह्या राज्य व्यवस्थेमधला करार आहे. तो करार ही राज्य व्यवस्था पाळते का? इंडिपेंडंट ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी असं म्हणतोय मी, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आयपीसीची कलम आपलं रक्षण करणार आहेत का? आयपीसीची कलम आपलं रक्षण करणार आहेत का? आयपीसीची कलम काश्मीरच्या पंडितांचं रक्षण करू शकले का? दहशतवाद विरोधी कायदे काश्मीरी पंडितांचं रक्षण करू शकले का?
मग आपल्यासमोर हा मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे, आपण काय करायचं? कारण ही यंत्रणा तर ही अग्निशमन दलासारखी आहे. हत्या झाल्यावर येते पुन्हा अरेस्ट करणं, मग ते सगळं ते जेलमध्ये राहील, करेल, त्याला शिक्षा व्हायची तेव्हा होईल. माझा जीव जाणार ना, मग माझं सरतनशे जुदा होणार ना, गुस्ताकी रसूल केला म्हणून. ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. हे कसं करायचं, त्याचं उत्तर हे आपण सगळ्यांनी शोधायचंय. मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही उत्तर. आपण सगळ्यांनी त्याचं चिंतन करून त्याचं उत्तर ठरवायचं आहे. रामगिरी महाराजांचं प्रकरण बघितलं आता आपण. रामगिरी महाराज काय बोलले? बांगलादेशमध्ये जे हिंदूवर बौद्धावर अन्याय अत्याचार होत आहेत ते का होत आहेत? कारण त्या समाजाचे आदर्श कसे आहेत हे तुम्ही बघा. ते कोणाला आदर्श मानतात? त्यांचे आदर्श असे असतील तर अनुयायी दुसरं काय करणार आहेत? तुमचा आदर्श जर गजनी आहे, घोरी आहे, तैमूर आहे, बाबर आहे, औरंगजेब आहे, टिपू आहे, तर तुमच्याकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा कसं काय करू शकतो आपण? हा त्यांच्या बोलण्यातला मतितार्थ होता रामगिरी महाराजांच्या. काय चुकीचं बोलले महाराज? मग महाराजांच्या विरोधात आंदोलनं बघितली आपण सगळी. आता ते नाही म्हटलं तरी महाराजांच्या मागे एक शक्ती आहे, पण आम्हा सामान्य नागरिकांच्या मागे कोणती शक्ती आहे? राज्य शासनावर, सरकारवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? आत्मरक्षण हा मूलभूत हक्क आहे. आत्मरक्षण हा मूलभूत हक्क आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या सुरक्षेचा ठेका ह्या राज्य व्यवस्थेवर द्यायचं का, ह्याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि आत्मरक्षण कसं करायचं हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. लोकशाहीला भीक घालत नाहीत, कारण इस्लामिक कायद्याशिवाय दुसरं काही मान्य नाही त्यांना. हे तर दारुल हरब आहे, ही इस्लामची भूमी नाही. आणि हे कायदे कुणी केलेले आहेत? हे संविधान वगैरे हे काफिर लोकांनी केलेले आहेत. त्यांच्या दृष्टीनं हे काफिर लोकांनी केलेले कायदे आहेत, हे आम्ही मानणार नाही. संविधान आम्हाला मान्य नाही. कुठल्याही मुल्ला मौलवीला विचारा, तुला कुराण सर्वश्रेष्ठ आहे की संविधान सर्वश्रेष्ठ आहे? तो कधीच म्हणणार नाही मला संविधान सर्वश्रेष्ठ आहे. मग संविधानाच्या अनुषंगाने केलेले पुढचे कायदे तर दूरच राहिले. मग ते सीएए असू द्या, 370 काढणं असू द्या, राम मंदिराचा निर्णय असू द्या, मुळात संविधानच मान्य नाही हो. त्याच्या अनुषंगाने केलेले पुढचे कायदे तर मग ते पुढची गोष्ट आहे. मग ह्याचं काय करायचं? संविधान खतरे में, लोकशाही खतरे में, हे जे बोंबलत फिरतायत ते ह्या सगळ्यांना सपोर्ट करतायत. आता हे जे सगळे कायदे केलेले सर्वोच्च न्यायालयानं, त्या संविधानानं स्थापित केलेल्या न्यायालयानं त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे. 370 काढलं हे चांगलं झालेलं आहे. राम मंदिर तर एकमतानंच निर्णय आलेला आहे. सीएएवर देखील स्थगिती आणता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानंच म्हटलेलं आहे. मग कसली आली हुकुमशाही, कसलं आलं संविधान धोक्यात? उलट त्याच्या विरोधात बोंबा मारणारे हे जिहादी सगळे हे संविधान विरोधी आहेत. असं का बोलत नाहीत? पुन्हा तेच, ती परंपरा कुठून आली आहे ती बघा. कोणत्या विचारांचे ते वारस आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे अनेक विषय आहेत. संभाजीनगरचा विषय घ्या. संभाजीनगर नावाला विरोध. परवा ते जिहाद्यांनी मोर्चा काढला संभाजीनगर ते मुंबई, आणि वाटेत जिथं जिथं ते फलक होते संभाजीनगर त्याला काळं फासलंय. अहिल्यानगर हे नाव आम्हाला चालणार नाही, अहमदनगर पाहिजे. आणि सो कॉल्ड जाणता राजा, आम्ही याचा पुनर्विचार करू असं वक्तव्य केलेलं आहे जाणता राजानं. मग तुमचा आदर्श जर तो औरंगजेब आहे आणि तुम्ही मग भाईचाराच्या गोष्टी कसं काय करता? तो एक आत्ता परवाची बातमी आहे, याकूत बाबा हे शिवरायांचे गुरु म्हण. तो सुभान अली नावाचा कोणतरी आहे मुसलमान. कोण याकूत बाबा? कुठला याकूत बाबा? अशा अनेक लोकांवर शिवाजी महाराजांनी काही ना काही असे देऊन उपकार करून ठेवलेले आहेत हो. म्हणून तो गुरु झाला काय? उभं एक फकीर आहे, काहीतरी लोकांना काहीतरी चार गोष्टी सांगत फिरतो असं म्हणून शिवाजी महाराजांनी अनेकावर असं उपकृत केलेलं आहे अनेकांना, म्हणून ते काय गुरु झालं काय? हा बघ, ते सुद्धा खरं नाही. आता मग त्याला गुरु, तुला ते गुरु म्हणून तुला का करायचं आहे हे समजून घ्या. कारण ह्या जिहाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा काय आहे? हे छत्रपती शिवाजी महाराज हे अजून जिवंत आहे, ते मेलेलं नाहीये. तुमच्या आमच्या हृदयात तो संभाजी जिवंत आहे आणि त्यांना तो संपवता येत नाही. संपवता येत नाही तर काय करायचं? त्याचं स्वरूप बदलायचं.
मग कुठंतरी वारीत यायचं, ते काहीतरी अल्ला अल्ला करायचं. वारीत येऊन अल्ला अल्ला करतोय तर मग मस्जिदीमध्ये रामकृष्ण हरीचं अभंग ठेवू, आपण कीर्तन ठेवू, रामकृष्ण हरी चालणार आहे का? मग ते सकाळचं ते 5 टाइम म्हणण्याचं त्याचा अर्थ बघा तुम्ही. ते एकमेव अल्ला हेच हे आहे, ते बंद करावं लागेल तुम्हाला. सर्वधर्म समभाव हे सगळ्यात मोठा धोका आहे, तुम्ही लक्षात घ्या. आपल्या हिंदू समाजाचं 2 वैशिष्ट्ये आहेत लक्षात आलेले, मी सांगतो तुम्हाला. दोन्ही आत्मघातकी आहेत. एक, आपला हिंदू समाज एका बाजूला इतका उदार आहे, सर्वधर्म समभाव, एकम सद्विप्राह बहुधा वदंती, कोणी कोणत्याही मार्गाने करा, सगळे धर्म एकच शिकवण देतात वगैरे वगैरे, इतका उदार आहे. दुसऱ्या बाजूला आता त्याच्यात सुधारणा झाली आहे, आपल्याच बांधवांप्रती फार अनुदार आहे. मग त्याच्यामध्ये अस्पृश्यता होती, जातीभेद होता, म्हणजे स्वकीयांप्रती अनुदार आणि शत्रूंप्रती उदार. हे दोन्ही वैशिष्ट्ये धोकादायक आहेत. कसं काय धोकादायक आहेत? हे काही अभ्यास न करता, त्याच्या खोलात न जाता सर्वधर्म समभाव म्हटल्यामुळं शत्रूच समजत नाही. मग आपला बकरा होतो, चारा होतो आपण त्या कचऱ्यासमोर. ते आत्मघातकी तत्व आहे. सर्वधर्म समभाव म्हणण्याच्या आधी पहिले ते सर्वधर्म काय काय आहेत हे बेसिक अभ्यास केला पाहिजे ना. ते जितकं उदार तत्व आहे ते तितकं आत्मघातकी आहे. दुसरं पण तितकंच आत्मघातकी आहे, स्वकीयांचा अनुदार. आता त्याच्यात सुधारणा झालेली आहे, आपल्याकडे सुधारण्याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे ते आपण हा रॅशनली जरा विचार केला पाहिजे की आपली मूल्य काय असली पाहिजेत, इतरांच्या प्रती काय असली पाहिजेत आणि आपल्या स्वकीयांप्रती काय असली पाहिजेत. असे अनेक विषय आहेत. झाकीर नाईक, सगळं घटना तुम्ही एक नाही, मी 100 घटना इथं सांगू शकतो तुम्हाला. आपण बी सोशल मीडियात बघतो, न्यूजमध्ये बघतो, सगळीकडे बघतो. पण आपण काय करणार आहोत हा प्रश्न आहे. हिंदू समाज आता राजकीय दृष्ट्या जागृत झालेला आहे, पूर्वीच्या पेक्षा बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. कारण मागच्या 10 वर्षांपासून तर एक हिंदुत्ववादी, हिंदूंच्या हिताची काळजी घेणारं एक मजबूत सरकार केंद्रात आहे, अनेक राज्यामध्ये आहे. तरी देखील ह्या हत्या थांबल्यात का? मागचे जे सगळी मी यादी सांगली ती हे सगळे 10 वर्ष नाही, 5-6 वर्षातलेच आहेत. हे थांबलंय का? त्यामुळे केवळ राजकीय परिवर्तन हे पुरेसं नाही. राजकीय परिवर्तन महत्वाचा भाग आहे, पण मी म्हटल्यासारखं आपण ठेका देणार का आपल्या सुरक्षेचा शासनाकडेच? समाजाचा मानस तसा कधी होईल प्रतिकार करण्यासारखा? शासन लोकशाही व्यवस्थेमध्ये मर्यादा आहेत ना शेवटी. आपण काय करणार आहोत समाज म्हणून हे महत्वाचं आहे. ते बेडकाचं उदाहरण, आपल्या संवेदना सुद्धा आता एखादी बातमी आली की केवळ ती एक न्यूज म्हणून आपण सोडून देतो. बेडकाचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. बेडकाला एकदम उकळत्या पाण्यात टाकून द्या, लगेच तो होरपळून मरून जातो. दुसऱ्या बाबतीमध्ये असं करा, त्याला त्या ह्याच्यात ठेवा, त्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये, आणि ते पाणी हळूहळू हळूहळू गरम करा. किंवा पहिल्या केसमध्ये काय करेल, तो एकदम चटका बसला की उडी मारेल, जिवंत राहू शकतो. दुसऱ्या केसमध्ये तापमान वाढवत वाढवत नेल्यामुळे त्याला त्याची हळूहळू जसं जसं तापमान वाढतं तशी त्याला त्याची सवय पण होत जाते. एक टप्पा असा येतो, ते इतकं पाणी उकळतं तो बाहेरच पडत नाही, त्याच्यातच मरून जातो. तसं आपल्याला ह्या बातम्यांची सवय लागली. आज कमलेश तिवारीची हत्या झाली, उद्या किशन भारवाडची झाली, परवा उमेश कोल्हेची झाली, कन्हैयालालची झाली, की ते नॉर्मलाइज होतं. आपलं मन ते स्वीकारतं, ही रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे, चलू द्या, आपला गाडा मागचा पुढे तसा. असं संवेदनाहीन आपण होतोय का, ह्याचा देखील विचार केला पाहिजे. कारण राजकीय सत्ता ह्याच्यापेक्षा अधिक आता आपल्याला मिळू शकत नाही. एक लक्षात घ्या, राजकीय सत्ता ह्यापेक्षा अधिक पॉवरफुल अजून काय मिळणार आहे हिंदू हिताची काळजी करणारी? हे सर्वोच्च आहे ना, प्रचंड बहुमतातलं हिंदुत्ववादी सरकार. तरी घटना घडतायत, म्हणजे समाज परिवर्तन झालं नाही. त्याच्यावर काय करता येईल हे विचार करण्यात केलं पाहिजे. 1000 वर्षापासून आलेलं हे संकट अजूनही जिवंत आहे, ते पुढे अनेक वर्ष राहणार आहे. त्याला आपल्याला डील करावं लागणार आहे. त्याला आपण अंडर कार्पेट सरकवून शकत नाही, त्याचा वास उठणार आहे एका दिवशी. त्याच्यावर उपाय आपण काय करणार आहोत हे महत्वाचं आहे.
त्यामुळे शेवटी एकच सांगतो, काव्यपंक्तीनं मी शेवट करतो. शिव तो जागे किंतु देश का शक्ति जागरण शेष है, देव जुटे यत्नों में लेकिन असुर निवारण शेष है, वक्ष विदारण शेष है. इस धरती की हिंदू शक्ति को फिर चेतन होना होगा, दिव्य आयुध आभूषित होकर असमंजस खोना होगा. शंखनाद हो चुका युद्ध का, जय उच्चारण शेष है, असुर निवारण शेष है, वक्ष विदारण शेष है. धन्यवाद.